तर अशाच नामांचा जप करत आज आम्ही सगळे निघालो आहोत पंढरपूरच्या वारीसाठी। तर गाइस तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू आहे इकडे। अजून आपण पोहोचलो नाहीये। गुड मॉर्निंग सुयोग, गुड मॉर्निंग। बाबा रामदेवचं एक्सरसाइज बघून घ्या। तर हे माझं वारीचं दुसरं वर्ष। गेल्या वर्षी मी माझ्या 3 मित्रांसोबत वारीला आलो होतो पहिल्यांदा। त्यावेळी एक वेगळाच अनुभव आला होता आम्हाला, काहीतरी कनेक्शन वाटलं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की दुसऱ्या वर्षी नक्कीच जाऊया। बोलता बोलता आमच्यासोबत वारीमध्ये 20 ते 21 जण जोडले गेले। त्यामध्ये माझे कॉलेजचे मित्र, आधीचे कंपनीचे मित्र, करंट कंपनीचे मित्र आणि सोसायटीतले मित्र, म्हणजे असे सगळेजण मिळून आम्ही एक बस केली आहे। तर आय थिंक अशाच प्रकारे वारीमध्ये वारकरी हा वाढत चालला आहे। दरवर्षी ही गर्दी वाढत जाते, लोक एकमेकांशी जोडले जातात। जो एकदा वारीमध्ये जातो तो नक्कीच त्याच्या नेक्स्ट इयर आणि प्रत्येक वर्षी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासोबत तो परिवार आणि फ्रेंड्सला नक्कीच नेतो। त्यामुळेच वारीमध्ये जसं आमच्यासोबत झालं, आय थिंक त्याच प्रकारे वारीमध्ये हा वारकरी जोडला जातो आणि दरवर्षी आपल्याला गर्दी ही वाढत जाताना दिसते। तर आता सकाळच्या वाजलेत 6 आणि आमच्या प्रकाशदादांनी इथे आंघोळीची ऑलरेडी आमची सोय केली होती। तर मस्तपैकी आम्ही फ्रेश होऊन कुर्ता सदरा घालून आता निघालोय वारीमध्ये सामील व्हायला। मूर्ती विठ्ठलाची, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू नेली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला, माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची। तर फायनली आम्हाला वारी दिसली। गाडी इथेच साईडला लावून आता आम्ही वारीमध्ये सामील होऊ। सकाळचीच वेळ आहे तर सगळेजण चहा नाश्ता करत आहेत। तर आम्ही देखील आमच्या सगळ्यांकडून बिस्किटचे पुडे वारकऱ्यांसाठी आणले आहेत, तर ते आता आम्ही लगेच इथे डिस्ट्रीब्यूट करून टाकू। कसं आहे ना, कसं आहे लावायचं तुम्हाला। थोडा आहे आणि देऊन टाका, सगळे घेतात। फोडून द्यायला हे फोडून द्या केतन, इकडे बघा मागे। हा घ्या 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 घ्या। तर आमच्या ग्रुपतर्फे इथे बिस्किटचे पुढे आम्ही डिस्ट्रीब्यूट करत आहोत सगळ्यांतर्फे। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत। तर आज तारीख आहे 13 आणि आपण आलो आहोत माळशिरस या गावी वारीमध्ये सहभाग घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता आम्ही वारीसोबत चाललो आता वेळापूर या गावी।
तर आपण एक दिवसाचा सहभाग घेतला आहे आणि माझ्यासोबत माझ्या बरेच मित्रमंडळी आहेत. आधीच्या कंपनीचे, करंट कंपनीमधले, सोसायटीचे फ्रेंड, कॉलेज फ्रेंड असे सगळे मिळून आम्ही बस करून इकडे आलो आहोत. वेळापूर गावापर्यंत चालल्यानंतर आपण डायरेक्ट बसने पंढरपूरला जाऊ आणि तिथे दर्शन घेऊन आपण आज रात्रीच रिटर्न घरी जाणार आहोत. माऊलींचा नगरखाना. माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला वारकरीच दिसतील बघा. असंख्य वारकरी. तर इकडे असे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल, वडापावचे, पाण्याचे, नाश्ता, जेवण असे तुम्हाला जागोजागी बघायला मिळतील. तिथे तुम्ही नाश्ता आणि जेवण करू शकता. आणि काही ठिकाणी इथं फ्री देखील नाश्ता आणि जेवण देतात स्वखुशीने. जसं आम्ही बिस्किट पुडे वाटले आहेत त्याच प्रकारे कुणी जेवण, कुणी नाश्ता, कुणी पाणी, कुणी सरबत असं मध्ये मध्ये वाटत असतात. आणि काही स्टॉल देखील स्वस्त दरात लावलेले असतात. जसं की 10 रुपयाला तुम्हाला 20 रुपयाला नाश्ता वगैरे, जेवण 30 रुपयाला वगैरे मिळू शकतात. तर ही बघा माऊलींच्या रथाची सुंदर अशी बैलजोडी. किती सुंदर असं सजवलं आहे. शिंगांना तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सजवलं आहे. आणि ही जोडी माऊलींच्या रथाला जोडली जाते, जुंपली जाते आणि माऊलींची पालखी ही ओढली जाते. तर ही आहे श्री संत संताजी महाराज यांची पालखी आणि त्याच्या मागोमागच आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. चला तर आपण पुढे जाऊया. तर तुम्ही बघू शकता पालखी रथाला बैलाची जोडी जुंपत आहेत. याचा अर्थ पालखी थोड्याच वेळात रथामध्ये ठेवण्यात येईल. पालखी आता आलेली आहे. बघू शकता तुम्ही. पालखी या स्पीडने निघाली आहे. भरपूर स्पीडने पालखी जाते. त्यांच्या मागे अक्षरशः लाखोंचा जनसमुदाय पळतायत. रामकृष्ण हरी. पालखी चारी बाजूने पोलिसांनीच घेरली आहे कारण ते कंट्रोलच होत नाही पब्लिक एवढा. सावकाश आरामात असं आहे. 5 सेकंद पालखी थांबते फक्त आणि लगेच
थोडी घाई गडबड असते इथं दर्शन घ्यायला. काय बघा बापरे. राईट साईडला हा चालेल. चला चला इकडे चला चला पालखी सोबतच आपण चाललोय. चला पालखी आली. चला पुढं चला पुढं. माऊलींच्या पालखीचे आणि पादुकांचे दर्शन झाल्यावर आम्ही आता निघालोय पुढच्या दिशेने. तुकाराम ज्ञानबा तुकाराम तुकाराम. असंख्य समुदायासोबत चालत राहायचं चालत राहायचं. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. कसं काय काही वारकरी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन निघाल्या आहेत. मध्येच छोटीशी विश्रांती घेऊन प्रत्येक वारकरी हा वारीचा आनंद घेत पंढरपूरला निघाला आहे. आम्ही देखील प्रत्येक दिंडीत सामील होऊन त्याच्या कीर्तनाचा आनंद घेत नामस्मरण करत पुढे चालत आहोत. तर थोडंसं विश्रांती घेऊन पुन्हा वारकरी पुढच्या दिशेने निघतात. बघू शकता चारही बाजूने वर देखील सगळीकडे सफेद शुभ्र रंग आणि खाली देखील सगळीकडे सफेद आणि शुभ्र रंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तर तुम्ही बघू शकता इकडे ॲम्ब्युलन्सची सोय देखील केली जाते आणि आतमध्ये डॉक्टर देखील बसवलेत, जेणेकरून कोणाला चक्कर येते काय झालं तर लगेच त्यांच्यावर उपचार देखील केले जाते. वारीमध्ये जर तुम्ही बघाल येणाऱ्यांची संख्या आणि त्यांचं वय, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अक्षरशः 70-80 वर्षापर्यंतचे आजी आजोबा तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे असंख्य असंख्य वारकरी ज्याला अंत नाही आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याला जर तुम्ही बघाल तर त्याला अंत नाही आहे. तुला काय म्हणायचं आहे? तुझं वारीचा पहिला वर्ष? माझा वारीचा पहिला वर्ष आहे.
आणि कधी स्वप्नातही नाही पाहिलेली अशी वारी आहे. कारण की या वारीचा कुठंच मला अंत दिसत नाही. जिथे जिथे नजर झोकावेल तिथे फक्त वारकरी दिसत आहे. आणि या 2024च्या या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर्षी बजेटमध्ये त्यांचा वारकऱ्यांसाठी एक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांना विमा देखील उपलब्ध करून दिलेला आहे. हे यावर्षीचं वैशिष्ट्य आहे या वारीचं. आणि आम्ही तोच आनंद घेत या वारीमध्ये सहभागी झालेलो आहेत. जस्ट आमचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं देखील दर्शन झालेलं आहे आणि आम्ही भागी आहोत की या वारीमध्ये आम्ही सहभागी झालो. तर खूप छान वाटते. आशा करतो की तुम्ही पुढच्या वर्षी आम्हाला जॉईन कराल आणि आमचा हा सहवास, आमचा हा वारीचा जो प्रवास आहे तो वर्षानुवर्षे चालत राहील. यापुढची सगळी वर्ष आम्ही प्रयत्नशील राहू की हा सहवास जो आहे तो पुढे चिरंतर चालत राहो. आणि हा आनंद आमच्यासोबत तुम्ही पण घ्या पुढच्या वर्षीपासून, एवढीच तुम्हाला विनंती करतो. रामकृष्ण हरी. म्हातारे झाल्यावर आम्ही जाऊ, म्हातारे झाल्यानंतर जाऊ, रिटायरमेंट झाल्यावर जाऊ, पण जाऊ आम्ही. जर तुम्ही असा विचार कराल तर तुम्ही कधीच नाही येऊ शकत. हा नाही आम्ही आमच्यासोबत आलात तर दरवर्षीप्रमाणे तुम्ही म्हातारे होईपर्यंत पोहोचाल. जर तुम्ही या वारकरीमध्ये बघाल तर लहान मुलापासून अक्षरशः 4-5 वर्षाचे मुलं पण घेऊन आलेले आहेत. या वारीला काही वयाच्या वरेजण आहेत. 80 ते 90 वर्षाचे आजी आजोबा त्याच जोमाने चालत आहेत ज्या जोमामध्ये एक 20 वर्षाचा तरुण चालतोय. असा उत्साही देणारा एक वारीचा प्रवास आम्ही अनुभवत आहे यावर्षी. खूप छान वाटतं यावर्षी. आणि आमची टीम आता पुढे थांबलेली आमची वाट बघत. हे बघा, हे आमचे मित्रमंडळी समोर. दुसऱ्या वर्षात आपण सलग प्रयत्न करतोय की ही परंपरा आता यापुढे चालू राहील. यावेळेस आपल्यासोबत बरीचशी मंडळी जुळलेली आहे. मागच्या वर्षीप्रमाणे गणेश गोलब आपले मित्र ते पण आहे आपल्यासोबत. यावर्षी नवीन चेहरा आहे विनायक वाघमारे, हे आपले नवीन वारकरी आपल्यासोबत जोडले गेले. अपेक्षा करूया की येणाऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी बरीचशी माणसं आपल्यासोबत जोडली जातील. येणाऱ्या काळात आपली मित्रमंडळी असतील, आपल्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या वारकरी संप्रदायाच्या, आपल्या या संस्कृतीच्या वाट्याला थोड्याशा सहकार्य करतील, सोबत येतील, जुळतील आपल्यासोबत. मधले सगळे मित्रपरिवार निलांबरी सोसायटी. महाराज की जय. लोक 18 दिवस वारी करतात. त्याचं गोठड कपड्यांचं, सामानांचं डोक्यावर घेऊन ते 18 दिवस चालतात. कुठून येत असेल ही ऊर्जा? आपल्याला एक दिवस नाही चालवत आणि हे 18 दिवस सगळं सामान घेऊन चालतात. सो 17-18 दिवस नसेल जमत, पण एक दिवस का होईना तुम्ही नक्कीच या वारीमध्ये सामील व्हा. तिकडच्या लोकांशी बोला, सगळ्यांमध्ये सामील व्हा. तुम्हाला देखील ऑटोमॅटिकली काहीतरी कनेक्शन वाटेल. तुमचं काही एकटेपणा, आजार सगळं काही तुम्हाला गेलेलं वाटेल. एक दिवस न चालणारे तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांच्यासोबत 20-25 किलोमीटर चालू शकाल. पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी वारीमध्ये सामील व्हावे लागेल आणि तेव्हाच तुम्हाला तिकडची एनर्जी, कनेक्शन हे सगळं ऑटोमॅटिकली फील होईल. वारीमध्ये आपला बघायला गेलं तर कुणीही सखासंबंधी नसतो, पण तरीही सगळेच आपलेसे वाटतात. ते आपलेच लोक वाटतात. त्यांच्याकडे बघून एक वेगळीच एनर्जी येते. तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन अभंग कीर्तन ऐकू शकता, त्यांच्यासोबत गाऊ शकता, त्यांच्यासोबत चालू शकता, खाऊ शकता. सो सगळे हे आपलेच लोक वाटतात. माऊली 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 माऊली.
आजोबा कुठून वारी सुरुवात केली तुम्ही? आम्ही अहमदनगर पूर्ण पहिल्या दिवसापासून? किती वर्ष झाले? किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? नाही सांगू शकत ते आमच्या. अच्छा, ते सांगायचं नसतं. आणि तुमचं वय किती असेल? आमच्या वडील 68 संपला आता जूनला. 68 संपलं. बापरे, मस्त मस्त. तुमचं नाव काय? नांदेव. ज्ञानदेव महाराजांचंच नाव आहे, माऊलींचंच नाव आहे तुमचं. मस्त. आजोबांनी पुढे सांगितलं की ते पंढरपूरवरून पुन्हा आळंदीला 9 दिवसात रिटर्न जातात चालत. म्हणजे विचार करा, 18 दिवसाचा हा प्रवास आणि तोच प्रवास दुप्पट स्पीडने ते लोक पुन्हा रिटर्न कवर करतात. म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना ते चालतात. तुफान गर्दी. आणि ते हा ब्रिज पंढरपूर अजून इथून 43 किलोमीटर आहे. किती सुंदर पद्धतीने पाण्याची सोय केली आहे. दमलेले चेहरे. माऊलींच्या पालखीच्या मागे लोक सैरा वैरा पळतात. माऊली लोक वेड्यासारखे पळतात ना, जबरदस्त. गाडी 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 आपल्या गाडी. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर वेळापूर. तर फायनली आपण वेळापूर गावात पोहोचलो आहेत. तर इथे गणरायाचं दर्शन घेऊन आपण पंढरपूरकडे. वेळापूर गाव क्रॉस झालेला आहे. अशा प्रकारे पब्लिक टॉयलेटची सुविधा केली जाते. सार्वजनिक शौचालय. येस येस. तर फायनली आपण आपल्या बसकडे पोहोचलो आहोत. माळशिरस 19 किलोमीटर. सगळ्यांनी एक छोटीशी विश्रांती घेतली. आज तर जोश. एका टीमची लोक. तर मित्रांनो, आमचा वारीचा प्रवास हा झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरकडे. तर 3-4 जण सोडून सगळ्यांचा हा पहिला अनुभव होता वारीचा आणि सगळ्यांना प्रवास हा खूप आवडला आहे. आता आपण पोहोचलो आहे पंढरपूरला. फायनली आम्ही पोहोचलो आहोत पंढरपूरच्या पवित्र भूमीवर. ज्ञानोबा माऊली तुकाराम. इकडे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास देखील आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं भक्त निवास आहेत. खूप सारे भक्त निवास आहेत. इकडे तुम्ही तुमच्या राहण्याची सोय केली जाऊ शकते. शांत भक्त निवास. आपण आता जातोय पंढरपूर मंदिराकडे. तर इथून अजून 500 मीटर अंतरावर आहे. खूप सुंदर असं वारकऱ्यांचं स्टॅच्यू बनवलेलं आहे. अगदी हुबेहूब दिसतात असे. आणि पालखी देखील इथं त्यांनी बनवलेली आहे, बघू शकता. आणि हे एक वैशिष्ट्य म्हणजे हे त्यांनी बनवलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर. हे नवीनच बांधण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असं बांधलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आणि चौकाच्या समोरच मंदिर.
या रस्त्याने सरळ मंदिर आहे. नाव काय तुझं? रुद्रने खूप सुंदर असं विठ्ठलाचं चित्र काढलंय माझ्या इकडे. आता श्री सिद्धिविनायक मंदिर आणि त्याच्या मागे हे आहे कृष्णाचं मंदिर. त्याच्या अगदी समोरच आहे पांडुरंगाचं मंदिर. चला, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर जे की पंढरपूरच्या अगदी समोरच आहे. आधी ह्याचं दर्शन करूनच पुढे जाता येतं. आपण एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता मंदिराच्या आसपासचा परिसर सुंदर असा. आजूबाजूला सगळीकडे खूप सारे दुकान आहेत आणि हे समोरच आहे ते मंदिर. हे आहे पश्चिम द्वार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. पोहोचलो आहोत मंदिराजवळ. सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. पुढे चालत राहा, रस्त्याच्या मध्ये कोणी टाकू नये. मुख्य दर्शनासाठी 15 तासाची लाईन आहे. आता बघूया आपल्याला दर्शन कसं घेता येईल ते. मंदिर जुनं किती आहे बघा. कसलं आहे माहित नाही पण. तर चला आता आपण जाऊया चंद्रभागेच्या तिरी. चंद्रभागा नदी बघायला. ही आहे चंद्रभागा नदी. तिच्या काठावर पांडुरंग बसतो. तर हे आहे पुंडलिक मंदिर जे चंद्रभागेच्या किनाऱ्यावरच आहे. येथे दगडाची नाव पाण्यावर तरंगते. खूप छोटे मोठे मंदिर आहेत चंद्रभागाच्या किनाऱ्यावरच. त्यातलंच एक हे पुंडलिक महाराजचे मंदिर. बांधकाम सुंदर बांधकाम सुरू आहे. तर अशा प्रकारे चंद्रभागा नदीच्या पाया पडून तिथे स्वच्छ हातपाय धुवून आई वडिलांच्या पाया पडून मी निघालो पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायला. सुंदर अशा सुबक मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिराचा लाडू मिळतो. परवा 17 तारखेला इकडे पूर्ण हे सगळं लाईन भरणार. आता एवढी गर्दी नाही आहे. 1 तासात होईल दर्शन. तरी बघूया. हे श्री संत चोखामेळा समाधी. श्री संत नामदेव पायरी. ब्रिजवरून लाईन इकडे येते. ब्रिजवरून लाईन येते आणि इकडून दर्शन आहे. घेण्यासाठी आतमध्ये जावं लागतं.
इथून लाईन आहे. चला हे बघा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या समोर सरळ समोरच हा ब्रिज सारखं दिसेल तुम्हाला. इथून लाईन असते. इथून सुरुवात आहे लाईनीची. असे मुखदर्शनासाठी लाईन आहे. बघूया किती तास लागतात आपल्याला. मी खूप खुश आहे कारण आमचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला. सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पंढरपूरला येता आलं आणि त्यापेक्षा जास्त खुश आहे कारण मला यावर्षी आई पप्पांसोबत येता आलं. सो हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. प्रकारे आमचं सुंदर असं पंढरपुराचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे. ये बॅक टू ठाणे. तर भेटूया पुढच्या वर्षी. वारी तिसरी वारी. तिसऱ्या वारीला बघूया कोण कोण येतंय कोण कोण नाही येत. मी येणार ऑन कॅमेरा बोलताय ना दोघं. ऑन कॅमेरा बघूया हे दोन चेहरे येतात का. बाकीच्यांचं माहित नाही. हा